महायुती सरकारसमोर आता मंत्रिपद नक्की कुणाला द्यायची हा मोठा प्रश्न आहे। 2 किंवा 3 पेक्षा जास्त वेळा निवडून आलेल्यांनी आपला मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। विधानसभेच्या एकूण संख्याबळाच्या 15% मंत्रिमंडळाचा आकार असण्याची तरतूद घटनेत आहे आणि त्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह 43 जणांचा समावेश होऊ शकतो। त्यामुळे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री सोडल्यास मंत्रिमंडळामध्ये आणखीन 40 जणांचा समावेश करता येऊ शकेल। मात्र कुणाकडे नक्की कोणतं मंत्रिपद जाणार हे अजूनही निश्चित झालेलं नाहीये। महायुती सरकारसमोर आता मंत्रिपद नक्की कुणाला द्यायची हा मोठा प्रश्न आहे। 2 किंवा 3 पेक्षा जास्त वेळा निवडून आलेल्यांनी आपला मंत्रिमंडळामध्ये समावेश व्हावा अशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार यावर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। विधानसभेच्या एकूण संख्याबळाच्या 15% मंत्रिमंडळाचा आकार असण्याची तरतूद घटनेत आहे आणि त्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह 43 जणांचा समावेश होऊ शकतो। त्यामुळे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री सोडल्यास मंत्रिमंडळामध्ये आणखीन 40 जणांचा समावेश करता येऊ शकेल। मात्र कुणाकडे नक्की कोणतं मंत्रिपद जाणार हे अजूनही निश्चित झालेलं नाहीये।